हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत सांकेतिक लिपी, कोडिंग डिकोडिंग. हा जो घटक आहे याच्यावर काय होतं तर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर याच्यावर प्रश्न कसा येतो आणि ते सॉल्व्ह कसे करायचे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा पार्ट 2 आहे. याच्या अगोदर एक पार्ट 1 मी अपलोड केला आहे, त्यामध्ये वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण डिस्कस केली आहेत. आज आपण काहीतरी नवीन पद्धतीची उदाहरणं काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला जो पार्ट आहे त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर दिसत असेल बघा, किंवा मग तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, चला आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे सांकेतिक लिपीवर, त्यावर कसे प्रश्न विचारले जातात आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते समजून घ्यायला. ओके, सर्वप्रथम तुम्हाला सांगितलेलं आहे बघा मी अगोदर सुद्धा की ABCD पूर्ण लिहून घ्यायची तुम्हाला A पासून Z पर्यंत. प्रत्येकाला सरळ नंबरिंग देऊन घ्यायचं आहे, म्हणजे A ला 1, B ला 2 अशा प्रकारे सगळे Z पर्यंत नंबरिंग देऊन घ्या. त्याचबरोबर उलट सुद्धा नंबरिंग तुम्हाला देऊन घ्यायची, म्हणजे इथे Z ला 1 म्हणायचं आहे, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे A पर्यंत 26. हा पहिला पॅटर्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा कक्षात गेल्यानंतर ABCD ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला लिहून घ्यायची, म्हणजे A पासून M पर्यंत हे 13 लेटर आणि पुन्हा त्याच्या खाली N, म्हणजे हा वर्तुळाकार जे पॅटर्न आहे किंवा वर्तुळाकार जी मांडणी आहे ABCDची तुम्हाला ती करून घ्यायची. त्याला नंबर सुद्धा तुम्हाला देऊन घ्यायचे आहेत. ओके, कारण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये काय होऊ शकतं तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो या घटकाला सुद्धा. तर आज आपण सर्वप्रथम बघणार आहोत तर ह्या घटकाचे प्रश्न आपण बघणार आहोत. यामधले जे काही आहे ते आपण पहिले पार्टमध्ये डिस्कस केले आहेत. काही या घटकांचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला येणार आहेत. तर पहिल्या नंबरचं उदाहरण आहे दिलं आहे बघा आपल्या समोर. ते म्हणजे काय तर एका सांकेतिक भाषेत हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे लिहिलेला आहे. तर मुंबई हा कशा प्रकारे लिहिला जाईल या भाषेमध्ये हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय करायचं ते ही वर्तुळाकार जी मांडणी ती आपण बघणार आहोत. तिचे उदाहरण आपण बघूया 2. ओके, म्हणजे तुम्हाला भविष्यात जर प्रश्न असा आला तर तुमच्याकडे ही मांडणी असेल तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. ओके, चला बघा कशा प्रकारे बदल झाला आहे. KOZI ओके, याचा बदल केला आहे PLAR PLWV. आधी लक्षात घ्या तुम्ही K आणि P चा संबंध, O आणि L चा संबंध. K च्या खाली P आहे, O च्या वरती L आहे, म्हणजे काय तर अशा प्रकारची मांडणी. Z च्या वरती आहे A, I कुठे आहे इथे R, I च्या खाली R दिसतं आपला, म्हणजे याच्यासोबत जोडी लावली थोडक्यात आपल्याला ते सांगता येईल थोडक्यामध्ये. खाली आणि वरती अशी जोडी लावली दिसते. K च्या खाली P आहे बरोबर आहे, O च्या वरती L आहे, D कुठे आहे D च्या खाली W आहे, E च्या खाली V आहे अशा प्रकारे. तर हाच पॅटर्न आपल्याला वापरायचा आहे मुंबईसाठी. ओके, तर मुंबईसाठी काय येईल बघा आन्सर M च्या खाली काय आहे तर N, U च्या वरती येत आहे F, पुन्हा M च्या खाली येईल N, काहीच विषय नाही. त्यानंतर B च्या खाली येत आहे Y, A च्या खाली येत आहे Z आणि I च्या खाली काय येतं बघा, I च्या खाली येत आहे R. मग आन्सर असणार आहे हे NFNYZR. आहे का आन्सर NFNYZR, हे आपला इथं आन्सर मिळत आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकता. ओके, हाच पॅटर्न वापरून तुम्ही काय करा, स्वतः सॉल्व्ह करून बघा, स्वतःचं नाव ट्राय करून बघा. ओके, किंवा मग मुंबईत एखादं दुसरं शहर घेऊन बघा. ओके, पुणे घेऊन बघा. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारचे प्रश्न आले तर स्वतः ट्राय करून बघा. पुणे असेल, त्यानंतर बीड असेल किंवा मग सोलापूर असेल. हे पॅटर्न समजला थोडक्यामध्ये काय एकमेकांशी सहसंबंध दाखवलेले आपल्याला दिसून येतात. ओके, हा झाला एक पहिला पॅटर्नचा प्रश्न. या पुढचे काही पॅटर्नचे प्रश्न आता आपण समजून घेऊयात. दुसरं उदाहरण समजून घेण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं टेलिग्रामवर सुद्धा एक चॅनल आहे सुबोध जाधव सोल्युशन. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर त्याला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी काय करणार आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे उदाहरणं आहेत, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी काय करणार तर त्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल त्याची प्रॅक्टिस करता येईल. त्यामुळे त्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि इंस्टाग्रामवर पण माझा ID आहे बघा subodh.jadhav007. तो जर सर्च केला तुम्हाला इंस्टाग्राम ID सुद्धा मिळून जाईल. आणि ते त्यातही तुम्ही मला जाऊन फॉलो करू शकता. तुमच्या जे काही गोष्टी असतील त्या मला DM करू शकता. तुमच्या अडचणी सुद्धा मला DM
करू शकता, अन्यथा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका. चला विचारूया आपण. दुसरं उदाहरण दिलं आहे बघा. एका सांकेतिक भाषेत टोपक, आता हा जो शब्द आहे तो कसा लिहिला गेलेला आहे, अशा प्रकारे लिहिला गेलेला आहे LBQPU. तर बेसिक हा शब्द कसा लिहिला जाईल, तर बघा वेगळ्या पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. TOPAK याला लिहिलं कसं गेलेलं आहे LB, ओके, LBQPU अशा प्रकारे लिहिले गेलेले. ओके, आधी इथे लॉजिक तुम्हाला वापरायचं आहे की पहिला जो हा आहे अल्फाबेट त्याचा संबंध तुम्हाला शेवटच्या अल्फाबेट सोबत लावायचा आहे. असं सेकंड लास्ट, थर्डचा लास्ट थर्ड, या चौथा दुसऱ्यासोबत आणि शेवटचा जो त्याच्या पहिल्यासोबत, असं तुम्हाला सहसंबंध लावायचे आहेत. हा जो टी आहे त्याचा संबंध दाखवलेला सगळ्या शेवटच्या अल्फाबेट सोबत. म्हणजे लक्षात घ्या की टी नंतर काय येतं, यू येतं, त्यामुळे ते +1चा संबंध आहे. सेकंडचा लास्ट सेकंड, थर्डचा या त्या लास्ट थर्ड सोबत, फोर्थचा सेकंड सोबत आणि लास्टचा फर्स्ट सोबत, अशा प्रकारचा सहसंबंध सर्वांचा आहे. म्हणजे टीच्या नंतर यू येत आहे म्हणजे +1, ओच्या नंतर पी येत आहे म्हणजे +1, पीच्या नंतर क्यू येतं म्हणजे +1, ओके, एच्या नंतर बी होतं म्हणजे +1, केच्या नंतर एल येतं म्हणजे +1. +1चा सहसंबंध आपल्याला दिसतोय. अशा प्रकारचं लॉजिक वापरलेलं आहे. तर याच लॉजिकचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, मग बेसिक हा शब्द फाइंड आउट करायचा आहे. BASIC. मग आता असं ठरलेलं आहे की जो बी आहे त्याच्यानंतर येणारा जो अल्फाबेट आहे तो आपल्या सगळ्यात शेवटी घ्यायचा आहे. ओके, बी नंतर काय येतं सी, मग आपण इथं काय करूया, सगळ्यात शेवटी सी लिहूया. किंवा मग शेवटनं सुरुवात करू शकता तुम्ही. शेवटी काय दिलेलं आहे, सी दिलेलं आहे, मग सीच्या नंतर येणार आहे डी. ओके, त्याच्या अगोदरचा आहे ई, आयच्या नंतर येणार आहे तर जे. ओके, त्यानंतर यस नंतर येणार आहे टी आणि एच्या नंतर येणार आहे बी, बीच्या नंतर तर सी तरी लिहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं +1चा डिफरन्स आहे. अशा प्रकारचं लॉजिक वापरलं जाऊ शकतं. किंवा मग काही उदाहरणामध्ये मायनसचं सुद्धा असू शकतं. काही उदाहरणामध्ये 1 2 3 4 5 अशा प्रकारचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. आणखीन काही एक्झाम्पल घेऊया अशा पद्धतीचे, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून जाईल. पुढचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे बघा. TAPE हा शब्द कसा लिहिला आहे त्यांनी, DOZS. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे YEAR त्या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिलं जाईल. टी आणि आता मी सांगितलं तुम्हाला की पहिला शेवटच्या सोबत, म्हणजे पहिल्याचा शेवटच्या सोबत काय संबंध आहे. ओके, अशा प्रकारचे सहसंबंध तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, पीचा ओ सोबत येईल आणि ईचा डी सोबत. तर पहिल्यांदा आपल्याला बघितलं की आपण प्लस होतं, +1 म्हणजे नंतरचा घेतला होता. इथं काय बघा, टी आणि यस मध्ये काय तर -1. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास टी जे आहे त्याच्या अगोदर यस येतो, एच्या अगोदर येईल झेड. ओके, हा ए जो आहे त्याच्या अगोदर येईल झेड -1. पीच्या अगोदर ओ आहे का, यस -1. ईच्या अगोदर डी -1. अशा प्रकारचा सहसंबंध आहे. आपल्याला तेच करायचंय. मग आता सॉल्व करताना घेऊया आरच्या अगोदर काय दिलेलं आहे, क्यू. एच्या अगोदर काय असणार आहे, झेड. ईच्या अगोदर काय असणार आहे, ईच्या अगोदर असणार आहे डी. आणि वायच्या अगोदर काय असणार आहे, एक्स. ओके, -1 हा रिलेशन आपल्याला ते दिसून येतो. त्यामुळे आन्सर असणार आहे काय तर दॅट इज QZDX त्या प्रश्नाचं. ओके, समजलं थोडक्यामध्ये. एकतर प्लस दिले असतील किंवा मायनस दिले असतील. आणखीन एक टाईपचा एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे क्लिअर होईल की आता इथे -1 +1चं मी तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे -2 -3 किंवा +2 +3 +4 +5 अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. ओके, पुढचं एक्झाम्पल आणखी आता काय करूया आपण बघूया. पुढचं एक्झाम्पल काय बघा. एका सांकेतिक भाषेत SMOKE बरोबर GNSRY असं लिहिलेलं आहे. तर ग्रेट हा शब्द आपल्याला लिहायचा आहे त्या सांकेतिक भाषेत. तर बघा काय आहे, SMOKE याला कसं लिहिलं आहे, GNSRY. तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रेट शब्द लिहायचा त्याच भाषेमध्ये. तर बघूया अगोदर संबंध कसा आहे, जसं ॲज युजल ठरलेलं आहे आपलं त्यानुसार आपण जाऊया. काय संबंध आहे अगोदर मी आखणी करून घेतो.
ओके. एस आणि वायचा संबंध काय बघा. एस नंतर वाय किती नंबरला आहे तर बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे +6. एस नंतर वाय डायरेक्ट 6 नंबरला येते. एम नंतर ये आर किती नंबरला येतं बघूया. 1 2 3 4 5 म्हणजे इथे +5. ओ नंतर यस किती नंबरला आहे. ओ नंतर यस 1 2 3 4. ई नंतर जी किती नंबरला आहे सॉरी के नंतर एन किती नंबरला आहे. के नंतर एन 1 2 3. ई नंतर जी किती नंबरला आहे. ई नंतर जी आहे नंबर 2 ला. त्यामुळे ई आणि जीचा फरक आहे 2चा. म्हणजे इथं लॉजिक काय वापरलेलं आहे 2 3 4 5 6. हे उलट पण असू शकतं परीक्षेमध्ये. थोडंसं विचारपूर्वक आपल्याला ते करायचं आहे. त्यामुळे अशी आखणी करून घेतली म्हणजे तुमचं 90% काम झालेलं असतं. आता बघूया ग्रेट GREAT. जसं ठरलं आहे +2 टी नंतर नंबर 2चा आहे व्ही. बरोबर की नाही. टी नंतर नंबर 2चा आहे व्ही. ए नंतर नंबर 3चा जो आहे तो आहे 1 2 3 डी. ओके. ई नंतर नंबर 4चा 1 2 3 4 आय. बरोबर आहे. आर नंतर नंबर 5चा 1 2 3 4 5 डब्ल्यू. आणि टी नंतर नंबर 6चा काय तर टी नंबर 6 टी नंतर नंबर 6 1 2 3 4 5 6. VDIWZ हे त्याचं आन्सर असणार आहे. हे एक नवीन पद्धतीचं उदाहरण होतं. म्हणजे आय होप तुम्हाला कळतं. मला सांगायचं काय पहिले उदाहरण बघितलं आपण त्यामध्ये +1चा संबंध होतो. तर मग तुम्हाला तशा प्रकारचे +2 +3 +4 +5 असे उदाहरण येऊ शकतात. दुसरं जर आपण बघितलं त्यामध्ये मायनसचा संबंध होता. मग -1 -2 -3 अशा प्रकारचे संबंध असू शकतात. आता हे जे उदाहरण बघितलं त्यामध्ये 2 3 4 5 असं वापरलं गेलेलं आहे. तर तशा प्रकारचे संबंधाचे प्रश्न तुम्हाला मायनसमध्ये पण येऊ शकतात. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आता काही नवीन पद्धतीचे काय करूया तर उदाहरणं बघूयात. लक्षात घ्या याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये माझे मिळून जातील. टेलिग्रामवर मी काय करेल तर याच्याशी रिलेटेड याच्याशी संबंधातच मी काय करेल तर आणखीन काही प्रश्न तुम्हाला टाकेल जेणेकरून तुमची तिथे प्रॅक्टिस पण होणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये आन्सर कळायला मला विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगतो टेलिग्रामचं माझं जे चॅनल आहे त्याचं नाव आहे सुबोध जाधव सोल्युशन. आणि माझं जे काही इंस्टाग्राम ID आहे तो आहे subodh.jadhav007. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात. केलं हवी असेल मला याची नक्की खात्री आहे. चला आणखीन काही एक्झाम्पल्स बघूयात. मग आता हा जो प्रश्न आहे त्यामध्ये काहीतरी नवीन लॉजिक वापरलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर इथे बघा ब्रिटिश हा शब्द कशाला लिहिला गेलेला आहे तर आता सर्वप्रथम दाखवून घेऊया. BRITISH याला लिहिलं गेलेलं आहे कशा प्रकारे CTLX. म्हणजे बीला म्हटले CTLX. त्यानंतर हे ISH. तर तुम्हाला एक बघता येईल यामध्ये काय लॉजिक वापरलेलं आहे. सी आणि बी आणि सी मध्ये काय फरक आहे. बी आणि सी मध्ये फरक आहे +1 ओके. त्यानंतर आर आणि टी मध्ये काय बघा. आर आणि टी मध्ये +2 एक सोडून दिला मध्ये. बरोबर की नाही. आय आणि एल मध्ये आहे +3. टी आणि एक्स मध्ये 1 2 3 4 +4. आता आय जशाला तसा आहे एस आणि एच जशाला तसा आहे. म्हणजे यामध्ये फरक नाहीये. ISH मध्ये फरक नाहीये. मग आपल्याला आता सॉल्व करायचं आहे इंग्लिश ENGLISH. ISH मध्ये फरक नाही केलेला वरती तर तो आपल्याला त्यामध्ये फरक करायची गरज नाही. मग आता आपण या 4 मध्येच फरक करूया. हे ISH जशाला तसं ठेवूया. ई नंतर पहिला येणारा आहे F. ई नंतर एक्झॅक्ट येतोय F. एन नंतर दुसरा जो आहे तो काय आहे तर P. बरोबर आहे नाही. जी नंतर तिसरा येणारा कुठला आहे. जी नंतर तिसरा येणारा 1 2 3 J. एल नंतर चौथा येणारा 1 2 3 1 2 3 4. म्हणजे हे झालं त्याचा आन्सर. FPJPISH हे त्याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण आणखी एक उदाहरण बघतोय. बघा स्कॉटलँड वर्डला कसं लिहिलं गेलं बघा. SCOTLAND. याला लिहिलं गेलं आहे अशा प्रकारे QZKO.
KOLAND. ओके. स्कॉटलंड हा शब्द अशा प्रकारे लिहिला गेलेला आहे. तर यामध्ये लँडमध्ये काय फरक नाही. तर आपल्याला लिहायचं काय तर इंग्लंड, ENGLAND, म्हणजे आपल्याला इथे LAND लँडमध्ये काही फरक करावा लागणार नाही. तर याच्यात सर्वप्रथम याचे रिलेशन्स काय ते बघूया. यस आणि क्यू, यस आणि क्यू. आता यस नंतर क्यू येतो कधी तर -2ला, म्हणजे उलट क्रमाने. पहिल्यांदा सुलट क्रमांचे होते, आता हे उलट क्रमाचे आहेत. -2 नंबरला क्यू आहे. सी नंतर झेड, सी नंतर झेड बघा 1 2 3, म्हणजे -3 नंबरला आहे झेड. ओ नंतर के 1 2 3 4, 4 नंबरला -4 नंबरला के आहे. इथे उलट आहे, लक्षात घ्या, मी इंटेन्शनली उदाहरण घेतलंय. टी नंतर ओ, टी नंतर 1 2 3 4 5, -5 नंबरला काय तर टी आहे. लँड जशाल तसे, म्हणजे -2 -3 -4 अशा प्रकारचा लॉजिक वापरलेलं आहे. जे लॉजिक इथे वापरलं गेलं तेच लॉजिक आपल्याला इथे वापरायचं आहे. LAND लँडला आपण काय करणार नाही, त्याला कुठल्या प्रकारचा हात लावणार नाही आहोत. ओके. तर ई नंतर -2ला कुठला अल्फाबेट येतोय, ई नंतर -2ला येतोय सी. एन नंतर -2ला कुठला अल्फाबेट, -3ला कुठला अल्फाबेट येतोय, तर -2 झालं, आता -3ला. एन च्या अगोदर -3चा अल्फाबेट आहे 1 2 3, तो म्हणजे के. जी च्या अगोदर जी च्या अगोदर किंवा -4 अल्फाबेट कुठला आहे, इथे -4 वापरावा लागेल आपला. जी च्या अगोदर आहे बघा 1 2 3 4, म्हणजे सी. CKC LAND हे त्याचा आन्सर असणार आहे. आन्सर येईल CKC LAND. इंग्लंड हा जो वर्ड आहे तो आपला अशा प्रकारे लिहावा लागणार आहे. ओके. आय होप तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ आहे कशावर, सांकेतिक लिपीवर, हा पार्ट 2 तुम्हाला समजलेला आहे. काही शंका असतील, काही कमेंट्स असतील, तर मला तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. टेलिग्रामचं चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला घरी बसून तुम्ही काय करू शकताल, उदाहरणं सोडू शकता. अशा प्रकारची उदाहरणं, प्रश्नसंग्रह मी काय करणार आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे, त्यामुळे त्याला अवश्य सबस्क्राईब करा. ओके. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तो शेअर करा आपल्या मित्रांसोबत. ओके. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.